मजेत ना? येस, आम्ही सगळेजण मजेत आहोत कारण आज आम्ही आलेलो आहोत इकीगाईज ग्रीन व्हॅली बीच रिसॉर्ट गोवा येथे. हे पाहूया की आम्ही आल्यानंतर काय काय केलं इथे. तर चला पुन्हा भेटूया. रू ए गझल इन असोसिएशन विथ इकीगाईज ग्रीन व्हॅली बीच रिसॉर्ट गोवा. यामध्ये असणार आहेत रोमॅन्टिक पॉप्युलर गझल आणि फूड टॅपिंग पंजाबी सॉंग्स. मी तर खूप जास्त एक्सायटेड आहे कारण की जसविंदर सिंग हे जे मी नाव ऐकलं आणि मला लक्षात आलं की यस, त्यांचे गझल्स ओ माय गॉड खूपच छान असतात आणि त्यांचा हा जो शो आहे तो मी लाईव्ह आज अटेंड करणार आहे माझ्या फ्रेंड सोबत. तर चला आता पाहूया काय काय तयारी चालू आहे ती. या आणि इथे चालू आहे संध्याकाळची तयारी. म्हणजे लंच टाइम झालेला आहे तर आता आपण लंच मध्ये काय काय ऑर्डर करणार आहोत आणि काय काय बनवत आहे ते आपण पाहूया का. चला जाऊया किचन मध्ये. चला म्हणजे आता मी आहे इकीगाईज ग्रीन व्हॅली बीच रिसॉर्टच्या किचन मध्ये आणि माझ्यासोबत आहे शेफ अजित. हेलो. हेलो. आज आप क्या बनाने वाले हो? गोवन फिश करी, ओके, चिकन लॉलीपॉप और फ्राई फिश. सुरमई है. अच्छा, ये आप ऑलरेडी मैरिनेट करके रखते हो? ये मैरिनेट हुआ है और ये वाला मैरिनेट करना है. अच्छा, हे मॅरिनेट करायची बाकी ते केलं आहे. आणि हे कशासाठी? लॉलीपॉप. ते लॉलीपॉपसाठी. ओके. चिकन. सगळ्यात अगोदर तर आपण आलेलो आहोत गोव्याला, म्हणजे गोवन फिश करी बनवणं खूप गरजेचं आहे. सो चला आता आपण गोवन फिश करी कशी बनवतात. हे करी बनवण्यासाठी फ्राय करतोय का? करी बनाने के लिए फ्राई कर रहे हैं. अच्छा. गोवन फिश करी तयार झालेली आहे. आता आपण फिश फ्राय बघणार आहोत. मस्त छान मासे फ्राय करणार आहेत आता. शेफ अभी क्या बना रहे हैं? मसाला फ्राई, रावा फ्राई. ओके. मसाला मैरिनेट करेंगे. टर्मरिक पाउडर, चिली पाउडर, सॉल्ट, चिली पेस्ट, कश्मीरी चिली पेस्ट. पाहिलं की मस्त सुरमई तवा फ्राय, रवा फ्राय झालेली आहे. गोवन फिश करी झाली आहे. त्यासोबत आता इथे आपण बघणार आहोत व्हाईट स्नॅपर, पापलेट, कोळंबी. आणि कोळंबी अशी मस्त मोठी मोठी कोळंबी आहे बघा. मोठे मोठे प्रॉन्स आहेत. ऑफकोर्स इफ यू आर इन गोवा, गोव्याला आल्यावर विदाऊट फिश खाता आपण रिटर्न जाते असं कसं काय होऊ शकतं. त्यामुळे जर तुम्ही इकीगाईज ग्रीन व्हॅली बीच रिसॉर्टमध्ये आहात तर तुम्हाला माशांवरती ताव मारायला नक्कीच मिळणार आहे. सो कोळंबी आपण फ्राय करणार आहोत, राईट? रवा फ्राय. कोळंबी रवा फ्राय आणि हे तवा फ्राय, मसाला फ्राय. ओके. तर चला आता आपण कोळंबी फ्राय पण पाहून घेऊया मस्त छान छान. पापलेट तवा फ्राय रेडी झालेला आहे आणि प्रॉन्स मसाला फ्राय पण रेडी झालेला आहे. तर आता आपण जाऊया आणि आता पटापट जेवणाची वेळ झालेली, त्याच्यामुळे भूक सगळ्यांना लागलेली आहे. दुर्गा वाट बघते, मैत्रिणी माझ्या थांबलेल्या आहेत. सो मंडळी चला आता आपण डायरेक्ट टेबलवरती भेटूया. खूप मस्त होता लॉलीपॉप, छानच भारी. आणि ही तर बिना मसाल्याची एकदम कडक. मला कॉफी घेतलेली, मला नाही वाटलं की ती विदाऊट मसाला होता. हो म्हणा मम्मा, मसाला आहे विथ मसाला, टेस्ट कडक. मम्मी सुरमई आहे, सुरमई मसाला. पापलेट आहे मम्मा. इकडे बोंबील आहे.
मंडळी, आता माझ्यासोबत आहेत इकीगाईज ग्रीन व्हॅली बीच रिसॉर्टचे मॅनेजर आणि खुद्द ओनर देखील आहेत लक्ष्मण पाटीलजी. नमस्कार सर. नमस्कार. खूप छान वाटलं तुम्हाला भेटून आणि आपला माणूस आणि त्यांचं आज गोव्यामध्ये इतकं छान रिसॉर्ट आहे इकीगाईज ग्रीन व्हॅली बीच रिसॉर्ट, जे बीचपासून अगदी 1 मिनिटावरती आहे बरं का. आणि प्रत्येकाला असं वाटतं आपल्या कुटुंबाला की माझ्या फॅमिलीला जेव्हा घेऊन जातो तेव्हा कसं असं सगळं छान असं प्रायव्हेट असायला पाहिजे नाही का, मुलांसोबत फॅमिलीसोबत एन्जॉय करण्यासाठी. आणि यासोबत मी इकडचं फूड पण एन्जॉय केलं, ते पण छान आहे. तर अभी आप मुझे पहले तो बताइए कि अपने पास जो रूम्स है वो कौन से हैं यहाँ पर? हमारे पास अभी ना 3 कैटेगरी के रूम है, डीलक्स है, सुपीरियर है एंड स्वीट है, प्रेसिडेंशियल स्वीट है. तो 4 टाइप्स ऑफ रूम हैं. अच्छा, 4 टाइप्स और 4 टाइप्स ऑफ रूम्स हैं. मल्टी कुजिन रेस्टोरेंट है, बार है हमारे पास एंड डिस्को एंड नियर बीच बँगिनम बीच के पास है हम. हॉटेल इंडस्ट्रीमध्ये CMD सरांचा आणि आमचा जवळजवळ 26 वर्षापासूनचा एक्सपिरियन्स. क्या बात आहे. आणि हे इकीगाई ब्रँड आम्ही सेपरेटली असं डेव्हलप केलं की हा जापानीज ब्रँड आहे. आणि अच्छा. जापानचं हे नाव आहे जीवन जगण्याचे साधन. इकीगाईचा अर्थ असा होतो. अच्छा, आपण जीवन जगण्याचं जगण्याचं साधन. Region of ओके. आणि हा ब्रँडला घेऊन आपलं इंडियामध्ये टोटल 2025 पर्यंत 25 हॉटेल होते. ओ वाव, क्या बात आहे. म्हणजे कॉंग्रॅच्युलेशन्स बरं का, अभिनंदन की आपली माणसं इतकं छान करतात की पुन्हा फक्त गोव्यातच नव्हे बरं का मंडळी, तर भारतभर इकीगाईचं नाव होणार आहे. पडाव आता नैनिताल आहे. तुम्हाला जानेवारीत गुड न्यूज देऊ आम्ही. क्या बात आहे. गुडगाव आहे. बाय एंड ऑफ द फायनान्शियल इयर मार्च पर्यंत तुम्हाला इकीगाईच्या 5 प्रॉपर्टी इंडियामध्ये दिसतील. वाव, क्या बात आहे. आणि इकीगाईच्या प्रॉपर्टी आज म्हणजे आम्ही स्वतः राहतो आणि आम्हाला इतकं छान वाटतं हे सगळं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की इकडचं स्टाफ खूप छान आहे, फूड चांगलं आहे. आणि जे आपण फॅमिलीसोबत राहत असतो ते आपण सगळ्यात पहिला म्हणजे हे बघतो की फॅमिलीसोबत राहतोय, मग त्यांना सगळं काही सुटेबल मिळतंय ना, त्यांना जसं हवं आहे तसं मिळतंय की नाही. अच्छा सर, हे आपलं जे एअरपोर्ट आहे किंवा दुसरे काही बस डेपो किंवा काही प्रायव्हेट टॅक्सी तिथून किती लांब आहे, किती अंतर आहे एअरपोर्ट पासून? गोव्यामध्ये 2 एअरपोर्ट आहेत. एक एअरपोर्ट डब्लिनला आहे, एक मोपा मनोहर पर्रिकर इंटरनॅशनल. तर मोप्यावरून 32 किलोमीटर आहे, म्हणजे 1 तासाची जर्नी आहे. आणि डब्लिनवरून 27 किलोमीटर म्हणजे 1 तासाची जर्नी आहे. 1 तासाची. आणि इथून 15 मिनिटामध्ये पंजिम बस डेपो आहे. इथून 26 किलोमीटरवर मडगाव स्टेशन आहे. म्हणजे कुठल्याही प्रकारे जर गोव्याला यायचं असेल तर हे सेंटर आहे गोव्याचं. आणि पणजी गोव्याची राजधानी आहे. आणि ज्या ठिकाणी आपली प्रॉपर्टी त्याच्या बाजूला ताजचं हॉटेल आहे, या बाजूला सँडलवूड आहे, हयात आहे, मणिपाल हॉस्पिटल सर्वात मोठं इथंच आहे. म्हणजे हाय प्रोफाईल एरिया हा. अरे वा. गोवा म्हटल्यानंतर पहिलं तर डोक्यात येतं की अरे बापरे एवढी गर्दी, एवढ्या गर्दीत जायलाच नको, सगळ्यात आधी मनामध्ये येतं. जेव्हा मी सरांशी संवाद साधला, सूर्यजी सरांशी, तेव्हा त्यांनी मला सांगितलं की मॅडम तुम्ही काही काळजी करू नका, लहान मुलांची काय तुमच्या पूर्ण कुटुंबाची व्यवस्थित काळजी घेतली जाईल. इथे तुम्हाला कुठे असं गर्दीसारखं फीलच नाही होणार, इतकं छान वाटेल, इतकं रिलॅक्स वाटेल. आणि खरंच आम्ही ती गोष्ट स्वतःहून अनुभवली, त्याच्यामुळे मला आणि मुलांनाही खूप जास्त आवडलेलं आहे हे. ऍक्च्युअली मॅडम गोवा म्हटलं ना तर लोकांना पॉप, डीजे, पब हे नॅचर आहे. परंतु आपल्या कंपनीचे CMD आहेत ना, त्या कलेवर खूप मोठं त्यांची श्रद्धा आहे. आणि हा फर्स्ट टाइम असेल गोव्याच्या हिस्ट्रीमध्ये की आपण वर्ल्ड विख्यात आहेत, जगप्रसिद्ध व्यक्ती आहे जसविंदर सिंग, त्यांचे वडील आहेत कुलदीप सिंगने बहुत सारे मूवींना, मोहम्मदच्या सारख्या मूवीमध्ये त्यांनी हे केलं आहे. तर त्यांचा प्रोग्राम ठेवला आणि हा त्यांचे फॉलोअर पण वर्ल्ड वाईज बघितले तर करोडोमध्ये आहेत. परंतु सरांची इच्छा जशी होती की मी कुठल्याही असे धांगण निघावाल्या प्रोग्रामला प्रायोरिटी नाही देणार. आणि आजच्या प्रोग्रामचं सर्वात मोठं महत्त्व आहे की इथं फक्त सिलेक्टेड लोकांसाठी हा प्रोग्राम आहे. कारण गझल सर्वांचा आवडीचा विषय नसतो आजच्या जनरेशनचा, पण आजच्या जनरेशनसुद्धा गझलीला नव्या मॉडर्न तरीकेने ऐकायच्या विचारात असतो. तर आजचा प्रोग्राम मॉडर्न तरीकेने सेलिब्रेट. क्या बात आहे. मनापासून धन्यवाद की तुम्ही आम्हाला इथे बोलवलात आणि आम्हाला देखील हा अनुभव करण्याची. आमच्यासाठी खूप मोठी बात आहे मॅडम, तुम्ही इथं आलात आणि तुम्ही 2 दिवस आपल्या प्रॉपर्टीमध्ये राहिलात. तुमचे इंडियामध्ये एवढे फॉलोअर आहेत, त्यांना ग्रीन व्हॅली बीच रिसॉर्ट काय आहे प्रत्यक्ष डोळ्यांनी बघितलं असल्या कारणाने तुम्ही जे डोळ्यांनी बघितलं तेच तुम्ही एक्सपेरिमेंट करणार. आणि मला गॅरंटी आहे तुमच्या निमित्ताने आमची प्रॉपर्टी सुरुवात झाली तर 25 प्रॉपर्टीमध्ये मॅडम तुमचं आगमन आम्हाला करावंच लागणार आहे. नक्की येणार मोस्ट, म्हणजे विषयच नाही, आता तर यायलाच पाहिजे. इनका एक गीत है, इनकी प्रार्थना है जो आज स्कूल कॉलेज दुनिया भर में गाई जाती है, वो हम चारों मिलके आपको गुनगुनाएंगे और मैं चाहूँगा कि आप भी सब गाइएगा. इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना, हम चले नेक रास्ते पे हमसे भूल कर भी कोई भूल हो
कशी असेल? या ताई आपल्या छाया ताई सबस्क्रायबर आपल्या क्रेझी फूड फॅमिलीच्या फॅमिली मेंबर, आणि त्यांनी सांगितलं तुम्ही ताई गोव्याला आलात की नक्की भेटा. सो कुणालाच माहिती नाही आहे आम्ही आहोत इथे, कारण की अचानक सगळं ठरलं होतं वेळेवरती. पण ताईंना फोन करून सांगितलं की आम्ही इथे आहोत तर तुम्ही नक्कीच या. पण ताईंनी येताना त्यांच्या हातांनी बनवून आणलेला खाऊ पण आणल्या बरं का माझ्यासाठी. हे बघा, आणि फक्त माझ्या एकटीसाठी नाही आहे तर प्रार्थनासाठी अंकितासाठी देखील आणलेले आहे म्हणजे बरं का. आईंसाठी हे बघा करंज्या बनवून आणलेल्या आहेत ताईंनी. वा. आणि हे मायापुरी गेले, कलकत्ता गेले. अच्छा, तिथलं प्रसाद मायापुरी गेले हरिकृष्णाचे. अरे वा, थँक्यू सो मच. तिथलं प्रसाद. आणि नवलेशात बाबू जातो ह्यातले नवलेशात. हां, म्हणजे त्यांच्या केवढं लक्षात आहे नवलेशला बाबू होणार आहे म्हणून त्याच्यासाठी किट पण घेऊन आलेत आणि हा प्रसाद पण. आणि आई आंबुशे. अच्छा, आईंसाठी आंबोश. बाई ग, किती करताय. एवढं सगळं आठवणीने आणलं. नमस्कार, कसे आहात? सावित्री ओवी पण आहे. हॅलो. स्टार्टरमध्ये आहे चिकन चिली आणि चिकन क्रिस्पी आणि व्हेज क्रिस्पी अँड व्हेज चिली, पनीर चिली आहे. The man with a wonderful soul, with a mesmerizing voice. Jaswinder Singh ji is a ghazal singer. शुभ सकाळ मंडळी. बघा नाश्त्यामध्ये काय आहे आज आहे पुरी आहे, भाजी आहे, मटारची भाजी आहे बघा, मस्त भाजी आहे, उत्तप्पा, टोमॅटो चटणी, कोकोनट चटणी आणि पोहे, ऑमलेट, मसाला ऑमलेट, फ्लेक्स कॉर्नफ्लेक्स आहे, फ्रूट आहे तिथे, टी, कॉफी, ब्रेड, बटर, जाम. खूप वर्षानंतर आम्हाला असं मैत्रिणींना वेळ मिळाला, क्वालिटी टाइम. अर्चू सोबत, दुर्गा सोबत खूप आणि रंजिता सोबत. म्हणजे अविस्मरणीय क्षण आहेत हे आमचे एकत्र. गोवा ट्रिप. रंजिता तर होतीच, पण अजून एक मैत्रीण मिळाली मला, दुर्गा. प्रॉपर्टी खूप छान आहे, फॅमिली सोबत या, नक्कीच तुम्हाला आवडेल. कसं वाटलं तुम्हाला दोघींना? खूप छान, खूप एन्जॉय केलं. काल तर खूप केलं. काल तर खूपच केलं, काल नाचलो तर खूपच केला. खूप नाचलो. धिंगाणा, मस्ती, राडा सगळं एकत्र. आणि प्लस पॉइंट असा आहे इथे जवळपास की बीच आहे तो अगदी 100 मीटर अंतरावर आहे. अगदी चालत 2 मिनिटातच आपण पोहोचून जातो तिथे. तो एक प्लस पॉइंट आहे. आम्ही तिघी, त्यांची 3 मुलं, 4 मुलं आमची. त्याच्यामध्ये एक रडतं कधी, एक हसतं कधी, एक पडतं कधी.
ती एक वेगळीच मजा. तुम्ही म्हणाल की तू आणि दुर्गाच बोलत होती अख्ख्या व्हिडिओमध्ये, तर अर्चू खूप कमी बोलते, अशीच आहे. असं काही नाही. हा बाय बाबू, पप्पी दे. बाय. ए बाबू पप्पी दे, पप्पी दे. हा ए चला नीट जावा. हा पोचवतील त्या आरामात. चल बाय बाय. मस्ती नका करू मुलांनी तिकडे. अरे इथे पुरे तू पण या परत मम्मा बरोबर. हो हो. बाय बाय बाय. बाय बाय.